आज आपण बनवणार फिश फिंगर। त्यासाठी मी इथे फिशचे असे सलाव तुकडे करून घेतलेले आहेत। तर आपण फिश फिंगर बनवणार आहोत। त्यामध्ये आपण टाकूयात अर्धा चम्मच काळी मिरी, अर्धा लिंबाचा रस, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया। आता हे पूर्ण सगळं मिक्स करून घेऊयात। हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटसाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया। सेकंड मॅरिनेशन करूयात। सेकंड मॅरिनेशनसाठी मी इथे एक अंड घेतलेलं आहे, ते आपण फोडून घेऊयात। ते मी अंड फोडून घेतलेलं आहे, थोडं फेटून घेऊया। ह्यामध्ये आता 1 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि थोडीशी धना जिरा पावडर मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आता आपण 2 चमचे मैदा टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये मीठ टाकूयात। आपण अगोदर माशाला मीठ लावून घेतलेलं आहे, पण थोडं मीठ टाकून घेऊयात, मिक्स करूयात। तुम्ही बघू शकता हे पूर्ण तर मिक्स झालेलं आहे, काही गुठल्या नाही राहिलेले आहेत। तर आता पुढची प्रोसेस करूयात। आता आपण जे आहे ह्यामध्ये हे टाकून घेऊयात, त्यामुळे ते मिक्स करून घेऊयात। हे यामध्ये ओतून घेऊयात। आता आपण हे यामध्ये ओतून घेऊयात आणि पूर्ण मिक्स करूयात। तुम्ही बघू शकता आपण पूर्ण जे आहे कोट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे पूर्ण कोट झालेलं आहे अशा प्रकारचं। इथे झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवून देऊया। आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता आपण इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, ते ब्रेड क्रम्समध्ये आपण एक एक टाकून जे आहे ते आपण मिक्स करून घेणार आहे। हे पूर्ण खोलून घेणार आहे। आता आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण ते फर्स्ट बॅच फ्राय करून घेऊयात। ते फर्स्ट बॅच फ्राय करून घेऊयात, चेक करूयात तेल तापलेलं आहे की नाही। स्लो फ्लेमवर करायचं आहे आपल्याला, पलटून घ्यायचं। पूर्ण झालेले आहेत, आपण ते काढून घेऊयात। सेकंड बॅच टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता फिश फिंगर जे आहे ते रेडी झालेले आहे, खूप छान आणि कुरकुरीत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।